त्याला जे लय प्राप्त होतो तो केवळ संगीतामुळेच प्राप्त होतो. शंकराचार्यांचा आनंद लहरीसारखं स्तोत्र जर पाहिलं किंवा सौंदर्य लहरीसारखं स्तोत्र जर पाहिलं, याच्या रचनासुद्धा संगीताला धरूनच केलेल्या आचार्यासारख्या प्रतिभासंपन्न माणसांनी. कलेची निर्मिती स्वांत सुखाय असायला हवी, आजकाल ती दिसत नाही. दुसरी गोष्ट, कला सर्वार्थाने जरी उदात्त अशी जरी असली तरी चरितार्थ त्या कलेवरती चालवावा. तेव्हा मला वाटतं की ती कला ज्याच्या घरामध्ये राहते, रुची नसलेली ती दासी होऊन राहते. म्हणून असं सामवेदाचं सांगणं आहे. म्हणून सावधान एवढंच मी म्हणेन. दुसरी गोष्ट, दीपराग आळवल्यामुळे दीप लागतो का? मेघराग आळवल्यामुळे पाऊस पडतो का? खरं म्हणजे असं शंका घेणं किंवा एवढी बारीक चिकित्सा करणं याच्यापेक्षा संगीतातली उदात्तता, अद्वितीयता आणि आपल्या गुरूमध्ये असलेली जी योग्यता आहे, ही जर आपल्याला पारखता आली आणि संगीताला पुढं नेता आलं, एक राग आयुष्यभर त्याचं तप आणि त्याचं सामर्थ्य ओळखून त्याच्यासाठी नित्य आत आणि बाहेरचा प्रवास जर मनुष्याने ठेवला तर मला वाटतं ते जास्त चांगलं आहे. आणखी एक गोष्ट, कलेचं सादरीकरण करताना स्वतःला आतल्या दिशेकडे मनुष्याला नेता आलं पाहिजे. जर मनुष्याला आतल्या दिशेकडे नेता येत नसेल आणि बाह्य दिशेकडे त्याचा जर प्रवास होत असेल संगीतामध्ये, तर ते नेहमी दुःखाला कारण असतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणखी एक गोष्ट, गायक दोन प्रकारचे असतात. एक जीव लावून गाणारा गायक असतो आणि एक सूर लावून गाणारा गायक असतो. आमचे मुकुंदजी दोन्हीचं कॉम्बिनेशन आहेत.